छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळते आणि याचं कारण आहे एक अफवा। आज सकाळपासून शहरात एक अफवा पसरली की येत्या 10 तारखेपासून पुन्हा एकदा ट्रक चालक संपावर जाणार आणि त्यामुळे दुचाकी चालक, कार चालक आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करतायत। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी अद्याप तरी आपल्याला ट्रक चालकांकडून संपाबाबत कुठलीही सूचना मिळाली नसल्याचं म्हटलंय। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। डॉक्टर कृष्णा केंडे माझा सहकारी माझ्यासोबत आहे। कृष्णा, काय नेमकी ही अफवा पसरलेली आहे? काय नेमकं या दुचाकी स्वारांचं म्हणणं आहे आणि पेट्रोल असोसिएशनचं देखील यावर काय स्पष्टीकरण आहे? काही ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमावरती फिरता आहेत की 10 तारखेपासून पुन्हा एकदा ट्रक चालक संपावर जाणार आहेत आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील जे पेट्रोल पंप आहेत त्यात पुन्हा एकदा आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय की तुफान गर्दी या ठिकाणी झालेली आहे। चारचाकी जी वाहन चालक आहेत त्यांच्या बहुतेक पेट्रोल पंपावर जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत आणि टू व्हीलर चालकांनी देखील मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावरती गर्दी या ठिकाणी केलेली आहे आणि असा एक मेसेज फिरतो आहे की 10 तारखेपासून पुन्हा एकदा ट्रक चालक संपावरती जाणार आहेत, म्हणजे 9 तारखेला रात्रीपासूनच, आणि त्यामुळेच अधिकाधिक पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकून घेण्यासाठी नागरिकांची ह्या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र अखिल अब्बास जे छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्ट केलंय की अजून कुठल्याही प्रकारच्या संपाबाबत ट्रक चालकांकडनं सूचना मिळालेल्या नाहीत, त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये आणि कृत्रिम टंचाई या ठिकाणी उभा करू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मात्र हा मेसेज फिरत असल्यामुळे तुफान गर्दी प्रत्येक पेट्रोल पंपावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।